या वर्षीच्या आषाढी वारीचा मार्ग कसा असेल, कुठे मुक्काम होईल आणि रिंगण कोणत्या दिवशी असेल, चला मॅपच्या माध्यमातून बघूया। तर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 तारखेला आळंदीमधून प्रस्थान करेल। 20 आणि 21 जून रोजी पुण्यातच मुक्काम असेल। रविवारी 22 जूनला सासवडमध्ये मुक्काम, सोमवारी पालखी सासवडमध्येच असेल। पुढे 24 जून रोजी जेजुरीमध्ये मुक्काम आणि 25 जूनला वाल्ले, त्यानंतर माऊलींचं निरस्नान होईल। 26 जूनला लोणंदला पालखीचा मुक्काम असेल। 27 ला चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण झाल्यानंतर पालखी तरडगाव येथे मुक्कामी राहील। 28 जूनला फलटण, 29 जूनला बरड, 30 जूनला नातेपुते येथे पालखी मुक्कामी राहील। पुढे 1 जुलैला पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल। माळशिरस येथे मुक्काम असेल। 3 जुलै वेळापूर येथे ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल। 4 जुलै रोजी भंडी शेगावला उभे रिंगण आणि बाजीराव वीर येथे रिंगण झाल्यानंतर पालखी वाखरी येथे पोहोचेल आणि वाखरी येथेच गोल रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पालखी प्रवास करत करत 5 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल। 6 तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात नगर प्रदक्षिणा आणि श्रींचे चंद्रभागा स्नान होईल। पुढे 10 जुलै पर्यंत पालखी पंढरपुरातच असेल। तर शेअर करा ही कामाची रील सर्वांसोबत।